नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पेपर कटिंगवरून ब्लाऊज कसा कट करायचा ते पाहणार आहोत. बंद बाजू आपल्या साईडला इथं दाखवल्याप्रमाणे बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची, ओपन बाजू समोर पुढच्या साईडला गेली पाहिजे. मुंड्या हा आपल्या विरुद्ध बाजूला आणि पाठीमागचा गळा हा आपल्या बाजूला आला पाहिजे, म्हणजेच बंद बाजूला आला पाहिजे. व्यवस्थित कपड्यावर लावून घ्यायचा. ते हालू नये म्हणून त्याच्यावर ओझ्याचं काहीतरी ठेवायचं किंवा तिथं आपण पिनाही लावून घेतो. इथं दाखवल्याप्रमाणे ॲक्युरेट खड्डूने माप घेऊन आखणी करायची. असेच एक पार्ट अगोदर लावून घेऊया. हा आहे पुढचा भाग, ही आहे बाही, ही आहे कटोरी. आपण इथं ॲडजस्टनुसार सगळं लावून घेऊया. आखणी करून घेते मी इथं. जे माप आहे त्याच पद्धतीनं टाकून घेऊन खड्डूने मार्क करून घ्यायचं. जास्त जागा न घालवता व्यवस्थित पेपर कटिंग ठेवून आखणी करून घ्यायची. मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा, तुम्हाला अडचण येणार नाही. त्यानंतर बघा बाही, व्यवस्थित आखून घ्यायचं सगळं. तुम्ही घेतले ते. त्यानंतर कटोरी बघा, व्यवस्थित अजिबात इकडं तिकडं कापड वेस्ट न जाऊ देता ॲक्युरेट आखणी करून घ्यायची. मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही आखणी करून घेतली व्यवस्थित, तुमचं कटिंग व्यवस्थित होईल. हे बघा, पाठीमागचा भाग, हा पुढचा भाग, कटोरी, बाही आणि हा ब्रा. त्यानंतर आता आपण कट करून घेऊया. हळूहळू व्यवस्थित कट करून घ्यायचं. एक पार्ट अगोदर काढून घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी एकावर एक 2 ब्लाऊज कट करते. अशा पद्धतीने तुम्ही 4-5 ब्लाऊज कट करू शकता. यामुळे वेळही वाचतो आणि आपलं काम लवकर पूर्ण होतं. बघा, आता माझा पाठीमागचा भाग पूर्ण होत आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित पाठीमागचा भाग कट करून घेतला मी. त्यानंतर काढूया पुढचा भाग. हळूहळू व्यवस्थित अगदी जशी मापं टाकली तसं कट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने कट करते ते. यानंतर ब्रापट्टी कट करते मी. बाही बघा, बाहीचा आकार ते व्यवस्थित आलेला आहे, अगदी छान. खूप सोपी पद्धत आहे. जर कोण नवीन टेलरिंग शिकत असाल तर त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. यानंतर बघा, ब्रापट्टी ही पूर्णपणे मी कट करून घेतली. त्यानंतर बाही पूर्ण होती. त्यानंतर काढू पुढचा भाग. अगदी व्यवस्थित हळूहळू टाकलेल्या मापाप्रमाणे
कटिंग करून घ्यायचं. यानंतर बघा कटोरी कशी आलेली आहे. कटोरी छान अगदी गोल मस्त. ही कटोरी बसते सुद्धा खूप छान. फिटिंग खूप छान बसते याची. तुम्ही बघू शकता सगळे पार्ट अगदी व्यवस्थित कट करून घेतले. कटोरी बंद बाजूकडून टाकल्यामुळे वेगळे करून घेऊया. दोन ब्लाऊजच्या 2 कटोऱ्या वेगळ्या झालेल्या आहेत. हा बघा पुढचा भाग, दोन्ही पुढचे भाग, बाही, डबल फोल्ड कापड असल्यामुळे दोन्ही बाजू एकदाच निघते त्या. पाठीमागची बाजू अशा पद्धतीने ब्लाऊज आपण गुंडळून व्यवस्थित बांधून ठेवायचं. जेव्हा आपल्याला शिवायचं तेव्हा समोर घ्यायचे. उरलेले तुकडेही बांधून ठेवायचे. ते नंतर आपणाला उपयोगी येतात. जवळ पूर्ण ब्लाऊज शिवून होत नाही तोवर ही उरलेले कपडे टाकून द्यायची नाही, ती व्यवस्थित ठेवायची. बघू शकता तुम्ही